हॅलो एव्हरीवन, आज आम्ही चाललो होतो बाप्पा खाले. फायनली आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला. आम्ही वेळेवरचा प्लॅन केला म्हणून आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला. आम्हाला एक ऑटो कमी पडत होता म्हणून आम्ही 2 ऑटो केले. या पोरीला घ्यायला गेलो. या पोरीला म्हटलं आमच्या ऑटोमध्ये बस. ते इकडच्या मागच्या ऑटोमध्ये बसायला चालली होती. तिला म्हटलं बस इथे पटकन. बसली. त्याच्यानंतर आम्ही निघाल्याच्या नंतर भैया म्हणत होते की भाई त्या भैयांना माहीत नाही आहे रोड, आम्हाला माहिती आहे म्हणून तुम्हाला म्हटलं की आमच्या ऑटोमध्ये बसा. ठीक आहे, चला बाबा. एक तर यायची लँग्वेज आम्हाला काही समजत नाही. ही पोरगी मटकतच राहते नुसती. हिचं तर काही सांगूच नका. हिचं दर व्लॉगमध्ये तेच असते. हिचं हसणं असते. एक तर हिच्या स्माईलवर यार कोण फिदा नाही आहे. मग नंतर आम्ही आलो रेस्टॉरंटले. नंतर आम्ही आलो. मी इकडे उतरायला गेली तेवढा त्या भैयानं ऑटो येऊन उभा करून दिला. ती पोरगी उतरून राहिली. डायरेक्ट माझ्या अंगावर येत होती. तिला म्हटलं ए पोरी बघून चालत जा ना. नंतर मग आम्ही आलो रेस्टॉरंटमध्ये. एंटर झालो. त्याच्यानंतर मग बसलो बाबा. त्या पोरीला म्हटलं जरा थांबा, हळूहळू चाला. काय तुमचं काय एवढी भूक लागली का तुम्हाला? नंतर मग हे म्हणे चल ठीक आहे जाऊ दे, बसा चुपचाप, एवढं बकबक करू नका म्हटलं त्यांना. नंतर मग बसलो. बसल्याच्या नंतर ही प्रार्थना, सानिका, कृतिका आणि नंतर समीक्षा, मग आरती. हे माझं ज्युनियर आहे बाई, लाजच वाटतं नुसतं. नंतर आम्ही थोडंसं इथला व्ह्यू बघितलं तर भारी वाटलं थोडं बसायला. नंतर मग मी स्वतः आणि इतकं इतरल्यासारखं आमचं होत होतं ना, आम्हाला काहीच समजत नव्हतं. काय घ्यावं काय नाही काहीच समजत नव्हतं. नंतर फायनली हे लोकांना मला सांगितलं की डिसिजन काय आहे. पनीरची भाजी ऑर्डर केली. नंतर मग म्हटलं की जाऊ द्या काय पनीर खाता. नंतर मग या लोकांनी ऑर्डर आणल्याच्या नंतर आम्ही मस्तपैकी खाल्ल्याच्या नंतर मग अजून थोडंसं मग ह्या लोकांना म्हटलं की चला बिल पे कोण करणार आहे. मग बिल पे करायच्या नावानं झाले. फोटो काढायला बसले हे लोक. मी बिल पे करून आली. त्याच्यानंतर मग हे फोटो काढले मस्तपैकी. इतरू फोटो काढणं चालू होते. मी म्हटलं जाऊ द्या हे लोकांचे चाललं आहे तर मी बी थोडेसे फोटो काढून घेतोच. मग मीनं बी फोटो काढून घेतले. मग आमचा ग्रुप फोटो बी काढला मस्तपैकी. त्याच्यानंतर आमचे काकावाले फोटोज निघाले. त्याच्यानंतर आम्ही फ्रेंड्समध्ये गेल्याच्या नंतर पाहिले कपडे. अरे भाई एवढी प्राईस होती ना, प्राईसच्या मनानं तर कपड्याची क्वालिटीच नव्हती तेवढी चांगली. त्याच्यानंतर आम्ही आरसा पाहिला. जर तो थोबाड म्हटलं नाही आपली त्या लायकी नाही आहे ते कपडे घेण्याची. लायकीची तर जाऊच दे, ते कपडे ते आपल्या लायकीचे नाही आहे. त्याच्यानंतर हे लोक पाहून राहिले ते कपडे. यायला काहीतरी आवडलं होतं वाटतं. शॉर्ट्स बीट्स पाहून राहिले होते. त्याच्यानंतर आम्ही परत ऑटो पकडला. ऑटो पकडल्यानंतर आम्ही आलो. फायनली या लोकांना आत्ता चहा प्यायची. एवढा दुपारी चहा प्यायचा होता. चहा पिलो. त्याच्यानंतर हे आमचं फोनवर बोलणं. मी घरी बोलत होती. आम्ही सर्वजण घरी बोलत होतो. त्याच्यानंतर आम्ही फायनली आमच्या जेलमध्ये एंटर झालो.